एक महत्त्वाची अपडेट समोर येते। समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणीस आता न्यायालयाने नकार दिलेला आहे। शाहरुख विरोधात वानखेडेंनी मानहानीची याचिका दाखल केली होती। सुधारित याचिका दाखल करण्याची न्यायालयाची सूचना मिळते आहे। समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणीला न्यायालयाने नकार दिलेला आहे। तर समीर वानखेडेंच्या याचिकेवर आता सुनावणीला न्यायालयाने नकार दिला। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, बिलकुल, कारण याचिकेमध्ये महत्वाचे जे मुद्दे होते ते नमूद नव्हते आणि त्यामुळेच कोर्टाने विचारलं की तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये का गेला नाहीत, स्थानिक कोर्टामध्ये का गेला नाहीत, इथे का अपील दाखल केलेलं आहे असा प्रश्न उपस्थित केला। आणि त्याचबरोबर समीर वानखेडे यांच्याकडून सांगण्यात आलं की बदनामी झालेली आहे आणि म्हणून मानहानीचा दावा केलेला आहे। कारण त्यावेळेस जो सीन दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये समीर वानखेडे यांच्याशी साधर्म्य असलेली व्यक्ती दाखवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यंत्रणेची चेष्टा केली गेलेली आहे या संपूर्ण मालिकेमध्ये आणि म्हणूनच याच्या विरोधामध्ये आपण कोर्टामध्ये आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु आणखीन एक विनंती केली समीर वानखेडे यांनी की जेव्हा कोर्टाने सांगितलं की आज आपण ऐकून घेऊ शकत नाही कोर्ट, अशा वेळी मग समीर वानखेडे यांनी सांगितलं की या याचिकेमध्ये आणखीन आपण दुरुस्ती करतो आणि मग पुन्हा एकदा सादर करतो। मग त्यावर मात्र कोर्टानं सहमती दर्शवलेली आहे की पुन्हा एकदा या याचिकेमध्ये दुरुस्ती करा आणि दुरुस्ती करून योग्य प्रकारे ही याचिका दाखल करा। आणि त्यामुळे आता आणखीन एक संधी मिळाली आहे समीर वानखेडे यांना की पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याची। परंतु आज मात्र वानखेडेला कोणता दिलासा मिळालेला नाहीये, कारण आज सुनावणी होणार होती, ती सुनावणी तर पूर्ण झालेली नाहीये, परंतु आणखीन एक संधी मिळेल आणि त्यामुळे आता ही याचिका पुन्हा कोणत्या दिवशी दाखल केली जाते हे बघावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।